नमस्कार, मी लतिका। आज आपण झटपट अशा रताळ्याच्या पोळ्या बनवूया। त्यासाठी बघा रताळे शिजवून घेतलेले आहेत। हे अर्धा किलो आहेत। तुम्हाला म्हणजे जशा जास्त कमी जशा पोळ्या पाहिजे त्याप्रमाणे रताळे घ्यायची। आता काय करणार आहे, ह्याची पूर्ण मी साल काढून घेणार आहे। जो शिजल्यानंतर कुकरला काय करायचं, 3 शिट्ट्यामध्ये चांगल्या शिजल्या जातात। 2 शिट्ट्यात पण शिजल्या जातात, पण 3 शिट्ट्यात पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मग खोलायचं। आणि ह्याचं काय करणार आहे, पूर्ण मी ह्याच्या अशा पद्धतीमध्ये साल काढून खिसणीने मी खिसून घेणार आहे। कारण ह्याच्यामध्ये ना हलके हलके धागे असतात, तर खिसून घेतलं की नाही की मग धागे त्याचे वरतीच राहतात। पीठ मळून घेऊया। त्यासाठी बघा हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्या वाटीच्या प्रमाणे 5 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। आणि हे पीठ पण मी चाळून घेतलेलं आहे आणि मैदा पण मी चाळून घेतलेला आहे। मी थोडं जास्त पीठ मळून घेणार आहे, पण अर्धा किलोसाठी बघा ह्या वाटीच्या प्रमाणे 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी मैदा घेतला तर चालेल। नाही घेतला तर नुसत्या गव्हाच्या पिठाच्या बनवल्या तरी पण चालेल। त्याच्यामध्ये टाकणार एकदम थोडीशी हळद, मीठ टाकायचं थोडंसं। आता हे पहिलं चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला 2 चमचे तूप मी वितळून घेतलेलं आहे। तुपाच्या जागी तुम्ही तेल पण टाकू शकता। आता हे पण सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। सगळ्या पिठाला आपलं हे तूप लागलं पाहिजे। आणि आता काय करायचं माहिती आहे का, थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि आपल्याला हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीत बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे। जेवढं होईल एवढं ना पीठ का नाही दोन्ही हातानं चांगलं मरदून घ्यायचं, म्हणजे पोळ्या म्हणा चपात्या म्हणा छान होतात। आता ह्याच्यावर काय करायचं, आपण थोडंसं तेल लावलं तरी वरून चालते किंवा तूप लावलं तरी पण चालते। आता हे कसं माहिती आहे का, आपण झाकून ठेवलं का नाही की आपलं पुरण बनवस्तोवर पीठ पण आपलं हे पीठ चांगलं मुरलं जातं, भिजलं जातं चांगलं। त्यासाठी असं ह्याच्यावर काय करायचं, कॉटनचा मलमली कपडा पिळून चांगला दाबून झाकून ठेवायचं। रताळ्यांना बघा मी असं खिसून घेतलेलं आहे। खिसणीनं खिसलं का नाही की त्याच्यामध्ये थोडेसे असे धाग्यासारखं असतं का नाही, तर ते तसंच खिसणीच्या वरती राहतं। तरी पण मी जरा कवळे आणले, जरा थोडे निबार असले का नाही की मग थोडेसे असतात। कढई ठेवली बघा गरम करायला, कढई चांगली गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण हे रताळ्याचा खीस घेऊया। नाही जरी केले आणि बारीक जरी तुकडे करून जरी टाकले तरी पण चालू शकते। त्यात लगेच आपल्याला काय करायचे माहिती आहे का, गूळ टाकायचं आहे। तर आता हे अर्धा किलो होते, साल काढून पुढचा पाठचं देठ काढून हे कमीत कमी तरी 150 ग्रॅम तरी गूळ टाकायचा। म्हणजे जसं गुढीवर आहे हे बरं का, गुळाचं कमी जास्त तुम्ही करू शकता। मी गूळ पण काय केलेला आहे माहिती आहे का, मी खिसूनच घेतलेला आहे। तर ह्या चमच्याच्या मापानं 3 ते 3.5 चमचे टाकायचा, म्हणजे गुढीला बरोबर होईल। आता हे काय करते माहिती आहे का, पहिलं मी मिक्स करून घेते। नुसतं बघा हे मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे थंड झाल्यावर असं आपण जेव्हा खिसतो ना तेव्हा हो काही अशा पद्धतीत असतात। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, सुंठ पावडर आणि वेलची जायफळ पूड घेतलेली आहे मी थोडी। जसं आपलं असेल साहित्य त्याप्रमाणे थोडंसं कमी जास्त करायचं। थोडंसं एकदम चिमूटभर मीठ टाकायचं, त्यानं काय होतं चव छान येते। आणि ह्याला काय करणार आहे, आता मी चांगले एकजीव करून घेणार। 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। गुळामुळं काय होतं, थोडंसं पहिलं पातळ होतं आणि त्याच्यानंतर मग आपण एकसारखं ना मिडियम गॅसवर असं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे असं हे थोडंसं पातळ झालेलं लगेच घट्ट होतं। पण कधी पण ना ह्याच्या पोळ्या जेव्हा बनवतो ना, तर हे पूर्णपणे ना रताळे थंड होऊन द्यायचे आणि नंतर आपण त्याला किसून वगैरे घ्यायचं। तर मस्त असा बघा गोळा बनला पाहिजे चांगला त्याचा। आणि त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, असं उभं करून ठेवायचं लागतं, म्हणजे आपल्याला कळतं की मस्तपैकी एकजीव झालेला आहे आणि आपल्याला ह्याच्या पोळ्या चांगल्या बनवता येतील। प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। ह्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या, नंतर आपण पोळ्या बनवायला घेऊया। तर एवढा बघा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि एवढं मी पुरण घेतलेलं आहे। आता थोडं काय करायचं माहिती आहे का, पिठाचा हात घ्यायचा, नाहीतर आपला तेलाचा घ्यायचा, नाही घेतला तरी पण चालतोय बरं का। आणि जेव्हा ही जी पीठ आपण झाकून ठेवलं होतं ना त्याच्यानंतर पण थोडंसं मळून घ्यायचं बरं का। कारण की पोळ्या तर सगळ्यांना करायला खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे की पीठ कसं मळायचं काय। तर थोडंसं मर्दून घेतलं की नाही पीठ की मग आपल्याला हो काय अशा पद्धतीनं वरती करत राहायचं। जेवढं होईल एवढं मी झटपट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, की लय मोठी व्हिडिओ नाही झाली पाहिजे की तुम्हाला पण बघायला लय कंटाळा नाही आला पाहिजे। तर अशा पद्धतीने बघा असं घ्यायचं करून, हो काय असं वरती येतं। मग जास्त जर आवडत असेल तर जास्त मग थोडंसं पुरण भरायचं आणि हे बघा असं मध्ये तिथल्या तिथंच करायचं। आणि ह्याला पण आता काय करायचं, थोडंसं पीठ लावून घ्यायचं
वरनं खालनं. आणि हे बघा, हे असं करायचं म्हणजे सगळ्या साईडला आपलं जे पुरण भरलेलं आहे ते होतं. हे बघा असं. आता हे असंच करते, पण हे तुम्हाला दाखवायसाठी मी असं केलेलं आहे. हे अशा पद्धतीत. हे खूप मोठे होईल बरं का. हे छोट्या छोट्याच करायच्या शक्यतो, तर मी आता हे मोठेच बनवून घेतलेले आहे. हे अशा पद्धतीने पीठ. आता हे आपण हलक्या हाताने लाटायचं, लय जोर देऊन लाटायचं नाही. सगळ्या साईडून आले बघा. हे असं नाही की एका साईडून आले, सगळ्या बाजूने येतं हे. हे बघा असं जसं दाब पडेल तसं दिसेल आहे तुम्हाला. आता तर मी लाटून घेते. हे असं मस्त लाटून घेतलेले आहे. जास्त पण जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. बघा सगळीकडून आलेलं आहे आपलं हे पुरण. तवा ठेवलेला आहे बघा गरम करायला. त्याच्यामध्ये थोडंसं असं तेल तूप जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही टाकू शकता. आणि थोडंसं असं पसरून घेऊया. आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, पोळी आपण टाकून घेऊया. एकदम छोट्या छोट्या जरी केल्या ना, तरी प्रवासाला वगैरे तुम्ही जरी नेत असाल तर मग तसं न्यायचं, कधी खायला वगैरे, नाश्त्याला वगैरे, तशा पद्धतीत. आता हे खालची साईड आपण भाजून घेऊया, पलटी करून घेऊया. बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे. जेव्हा आपण ती पुरण बनवलं का नाही, परतलं का नाही, त्यात थोडीशी आपण तुम्ही चिमूटभर जरी हळद टाकली तरी पण चालू शकते, नाही टाकली तरी पण चालू शकते. अर्धा किलोसाठी का नाही 200 ग्रॅम गूळ पुष्कळ होतं. तुम्हाला आणि जास्त करायचं असलं तरी मला कमेंट करा, मी तुम्हाला ते पण सांगेन की तुम्ही ह्याच्यामध्ये किती गूळ घालू शकता. ते गोडीप्रमाणे घालायचा. कुणाच्या घरी जास्त गोड आवडतं, कुणाच्या घरी थोडंसं कमी गोड आवडतं, त्या पद्धतीनं मग करायचं. बघा किती मस्त अशी फुगली गेलेली, तर बघा अशी उठली गेलेली आहे बघा. धरलं की कळेल तुम्हाला. हे बघा इथे अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं, सगळीकडून खरपूस भाजायचं. आणि हे कधी पण काय करायचं, तुम्हाला जर टोपलं असेल तर टोपल्यामध्ये एखादा कॉटनचा कपडा असं टाकून त्याच्यावर मग ह्या पोळ्या अशा एकावर एक अशा ठेवल्या तरी चालतात. किंवा असं घडी, एक घडी अशी घडी घालून जरी पसरून जरी ठेवल्या तरी पण चालू शकतात. खालची साईड आपण चांगली भाजून घेऊया. मस्त अशी बघा पोळी भाजली गेलेली. अशा पद्धतीनं पोळी करायची. मी बाकीच्या अशा पद्धतीनं करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.